नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास आज करणार आहोत. मुलांनो, आपण उपयोजित लेखनात याआधी एक अपठित उतारा आकलन शिकलो आहोत. अपठित उतारा आकलन म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा उतारा, अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे नाही आहे त्यातला एखादा पॅरेग्राफ घेऊन आपण तो उतारा आकलन लिहिलेला आहे. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न आपण लिहिलेले आहेत. यामध्ये रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा, असे MCQ बेस्ड प्रश्न, ज्याला बहुपर्यायी प्रश्न असं म्हणतात, ते आपण लिहिलेले आहे. आज आपण त्यातलाच पुढचा प्रकार म्हणजेच पठित गद्य उतारा आकलन शिकणार आहोत. मुलांनो, पठित म्हणजे टेक्स्टबुकमधला, तुमच्या पाठ्यपुस्तकातला. याआधी आपण अपठित उतारा आकलन शिकलेलो आहोत. अपठित म्हणजे टेक्स्टबुकच्या बाहेरचा, जो तुम्हाला अभ्यासाला नाही असा अपठित. आणि पठित म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधला, जो तुम्हाला अभ्यासाला आहे असा एक धडा. त्यातला आपण एक पॅराग्राफ घेऊन उतारा लिहिणार आहोत, उतारा आकलन लिहिणार आहोत. आता गद्य उतारा म्हणजे काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकातला एखादा धडा, एखादा लेसन, त्यातला एक पॅराग्राफ घेऊन आपण तो लिहिणार आहोत. त्यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणार आहोत. म्हणूनच इथे पठित गद्य उतारा आकलन असं म्हटलेलं आहे. तुम्ही जर टेक्स्टबुक नीट निहाळलं असेल, टेक्स्टबुक नीट पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये गद्य आणि पद्य, गद्य म्हणजे धडे, लेसन्स, आणि पद्य म्हणजे पोएम्स, कविता, असे दोन वेगवेगळे विभाग यापुढे तुम्हाला दिसतील. त्यातला पठित गद्य उतारा म्हणजे टेक्स्टबुकमधला एखाद्या धड्याचा उतारा आकलन आज आपण घेणार आहोत. आता यातसुद्धा तुम्हाला MCQ बेस्ड प्रश्न असणार आहेत. त्याची उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्ये शोधूनच लिहायची आहेत. मुलांना पुन्हा एकदा सांगते, आपण याआधी अपठित उतारा आकलन शिकलो होतो. अपठित उतारा म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा उतारा, टेक्स्टबुकच्या बाहेरचा अनसीन पॅसेज. आणि आज आपण शिकणार आहोत पठित गद्य उतारा आकलन म्हणजे टेक्स्टबुकमधलाच सीन पॅसेज. टेक्स्टबुकमध्ये जे धडे आहेत त्यातल्या एका धड्याचा एक पॅराग्राफ घेऊन त्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील, त्याची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. आपण आता पॅराग्राफ बघूया. प्रश्न दिलेला आहे. खाली दिलेला पठित उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात. सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात. मुलांनो, हा पॅसेज वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा पॅसेज आपल्या चौथ्या धडा जो आहे गोपाळचे शौर्य, त्यातला हा पॅसेज आहे. आणि त्याचाच आपण इथे उतारा आकलनासाठी वापर करणार आहोत. सुरुवातच आहे धड्याची नागपूर तालुक्यात. नागपूर जिल्हा जो आहे त्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका जो आहे त्या नरखेड तालुक्यात मोहदी हे गाव आहे. आणि त्या गावातली लोक सगळे गुण्यागोविंदाने आनंदाने राहत आहेत. त्या गावापासूनच 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड नावाचा एक पौराणिक म्हणजे जुना गड आहे. पुरातन असा, प्राचीन असा गड आहे. आणि त्या गडावरती गुरे चारणारे गुराखी, तसंच सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी ट्रेकर्स ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा तिथे अधेमध्ये जाताना आपल्याला
दिसतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात गडावर वाढलेला पालापाचोळा दिसतो. तरीही रानमेव्याची अनेक झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. मुलांनो, या कर्णागडाचं वर्णन इथे सुंदर असं केलेलं आहे. कर्णागड जो आहे हा कर्णागड नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी गावाजवळ आहे. आता या मोहदी गावापासून या कर्णागडाचं अंतर जे आहे ते 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या गडाच्या पायथ्याशी, पायथा म्हणजे खालच्या बाजूला, मंदाकिनी नावाची नदी बारमाही झुळझुळत असते. बारमाही म्हणजे 12ही महिने या नदीला भरपूर पाणी असतं आणि त्या पाण्यामुळे नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे 12ही महिने हिरवेगार असतात. म्हणजे इथे बारमाही पीक इथले शेतकरी घेतात. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला खूप पाऊस पडतो आणि त्यानंतरचा हिवाळा, या पावसाळा आणि हिवाळा या दोन्हीही ऋतूमध्ये इथला प्रदेश जो आहे हा पाचूचा वाटतो. पाचू म्हणजे एक हिरव्या रंगाचं प्रेशियस स्टोन आहे, तसा सगळीकडे हिरवा नटलेला हा प्रदेश वाटतो. हा एरिया सगळा हिरवागार दिसतो. पण उन्हाळ्यात मात्र या गडावरचा पालापाचोळा, ही झाडं जी आहेत ती सगळी सुकलेली असतात, वाळलेली असतात. तरीसुद्धा आता इथली झाडं वाळलेली आहेत, इथलं गवत वाळलेलं आहे, तो गड सगळा पिवळा दिसतोय. पालापाचोळा वाळल्यानंतर चॉकलेटी पिवळ्या रंगाचा हा गड दिसतो. पण तरीसुद्धा तिथे रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. मोसमी फळभार, मोसमी फळं म्हणजे सीझनल फ्रूट्स. आता उन्हाळ्यामध्ये कोणकोणते सीझनल फ्रूट्स येतात, कोणकोणती मोसमी फळं येतात, तर करवंद आहेत, जांभळं आहे, फणस, आंबे, त्यानंतर बोरं. ही जी सीझनल फ्रूट्स असतात, हे मोसमी फळं आहेत, जी उन्हाळ्यात येणारी फळं आहेत, त्या फळांनी इथली झाडं पूर्णपणे बहरलेली असतात. या फळांनी लगडलेली असतात, लदबदलेली असतात. हा पॅरेग्राफ आपण बघितलेला आहे. आता यावरचे प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स आहे. पहिली फिल इन द ब्लँक आहे, डॅश सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे गावातील, दुसरा ऑप्शन आहे शहरातील, तिसरा ऑप्शन आहे नगरातील. मुलांनो, आपल्याला जे रिकाम्या जागा, जे प्रश्न या पॅसेजवरती विचारलेले आहेत त्याची उत्तरं आपण पॅसेजमधूनच शोधून लिहायची आहेत. इथे आपल्याला बाहेरची किंवा त्याला सिमिलर उत्तरं, सिमिलर वर्ड्स चालणार नाहीत. इथे काय वाक्य येईल, मग वाक्य जर पूर्ण करायचं आहे तिथे कोणता शब्द आपल्याला घालावा लागेल, तर गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. उत्तर येईल गावातील. दुसरं आहे गुरे चारणारे डॅश दररोज तिथे जातात. गुरे चारणारे कोण आहेत, गुराखी. बरोबर, उत्तर आहे गुराखी. आपल्याला ऑप्शन काय काय दिलेले होते, शेतकरी, गुराखी आणि आदिवासी. गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात. तिसरं आहे गडाच्या पायथ्याशी डॅश नदी बारमाही झुळझुळत असते. ऑप्शन दिलेले आहेत नर्मदा, दुसरं आहे गंगा, तिसरं आहे मंदाकिनी. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. बरोबर. पुढचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा.
इथे आपल्याला कोणतेही 2 लिहायचे. 3 प्रश्न दिलेले आहेत, यातले 2 उत्तरं आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे, मोहदी हे खेडेगाव कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन दिलेला आहे चिपळूण, नरखेड, पुणे. उत्तर काय येईल? नरखेड. पुढचा आहे, दुसरा प्रश्न आहे, नरखेड तालुक्यात कोणता पौराणिक गड आहे? नरखेड तालुक्यात कोणता पौराणिक गड आहे? ऑप्शन दिलेला आहे कर्णागड, रायगड, प्रतापगड. उत्तर काय आहे? कर्णागड. तिसरा प्रश्न आहे, उन्हाळ्यात गडावरील पालापाचोळा कसा दिसतो? उन्हाळ्यात गडावरील पालापाचोळा कसा दिसतो? ऑप्शन हिरवागार, पिवळा, वाळलेला. आता आपल्याला त्या पॅरेग्राफमध्ये काय उत्तर दिलेलं आहे? वाळलेला. म्हणून उत्तर काय येणार आहे? उन्हाळ्यात गडावरील पालापाचोळा वाळलेला दिसतो. मुलांनो, आता आपण हा पठित उतारा आकलन शिकलेलो आहोत. याच्या पुढे आपल्याला स्वाध्यायाला एक उतारा दिलेला आहे. तुम्हाला होमवर्कसाठी एक उतारा दिलेला आहे. तो उतारा वाचून तुम्ही त्याच्या खाली जे प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. इथे सुद्धा MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्न दिलेले आहेत. दिलेले पठित आकलन वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मुलांनो, हा पॅरेग्राफ आपल्या पंडिता रमाबाई या धड्यातला आहे. तुमच्या पुस्तकामध्येच तुम्हाला 13वा धडा आहे पंडिता रमाबाई, त्यातला हा पॅरेग्राफ आहे. पंडिता रमाबाईंबद्दलची माहिती या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे. त्यांचं लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर 2 वर्षातच त्यांचे मिस्टर बिपिन बाबू मेधावी त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सुधारक जे होते, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांचं राज्य घालवण्यासाठी जे प्रयत्न करत होते, त्यांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन, तान्ह्या म्हणजे अगदी लहान दूध पित्या मुलीला घेऊन पुण्यात आलेले आहेत. आणि त्यांचे पहिलं व्याख्यान हे न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालेलं आहे. त्यानंतर पुण्यातच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचं व्याख्यान व्हावं असं त्यावेळी ठरलं. आणि बाई माणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा म्हणजे इगर प्रत्येक पुरुषाला लागलेली होती. आता हा काळ जो आहे, हा काळ ब्रिटिशांचा आपल्यावरती वर्चस्व असलेला काळ आहे. ब्रिटिशांचं आपल्या भारतावरती राज्य होतं आणि ते ब्रिटिशांना हकलवून लावण्यासाठी, ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी जे प्रयत्न चाललेले होते, जे उठाव चाललेले होते, त्यामध्ये भाग घेतलेल्या या रमाबाई त्यांच्याविषयीची माहिती इथे आपण बघतो आहोत. त्यावेळी बाई माणूस म्हणजे स्त्री ही व्याख्याती आहे आणि ती कसं बोलते हे बघण्यासाठी प्रत्येक पुरुष हा त्याला इगर होती, त्याला उत्कंठा होती, उत्सुक होतं. आणि त्याच वेळेला व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी
पंडिता रमाबाईंची जी निमंत्रण पत्रिका होती त्यात एक अट घातलेली होती. अशी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. निमंत्रण पत्रिका म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड. त्यामध्ये अशी एक अट होती की अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. आता हे जे काशीबाई कानेटकर आहे, त्यानंतर पंडिता रमाबाई आहे, न्यायमूर्ती रानडे आहेत, हे सगळे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामधनं, आपल्या भारतामधून इंग्रजी सत्ता उलथावून लावण्यासाठी प्रयत्न केलेले फ्रीडम फायटर्स आहेत. पुढे म्हटलेलं आहे की स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. आता ज्यावेळेला इंग्रजी सत्ता आपल्या भारतावरती होती त्यावेळेला भारतामध्ये जे एज्युकेशन सिस्टीम होती, जी शिक्षण व्यवस्था होती, त्या शिक्षण प्रणालीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्या बदलांसाठी एक कमिशन, एक हंटर कमिशन नेमलेलं होतं. एक कमिशन नेमलेलं होतं. त्याचे जे अध्यक्ष होते मिस्टर हंटर, त्यांच्या नावाने हे कमिशन आहे, हंटर कमिशन. त्यांच्याकडे पंडिता रमाबाईंनी स्त्रियांना आपल्या पायावरती उभं राहता यावं आणि स्त्रियांनी शिक्षिका म्हणून उभं राहिलं पाहिजे, त्यांनी शिकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे, त्यासाठी त्यांना मातृभाषा म्हणजे आपली मदर टंग जी आहे त्यामध्ये अचूक ज्ञान, जे एज्युकेशन आहे ते त्या मातृभाषेत आलं पाहिजे, शिकलं पाहिजे त्यांनी. आणि त्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे आणि ते मोटिवेशनसाठी शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप दिली पाहिजे, अशी त्यांनी हंटर कमिशनकडे मागणी केलेली होती. अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांना किती महत्त्व दिलेलं आहे ते आपण याच्यातून बघतो आहोत. त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजी सत्तेमध्ये स्त्रियांनी आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. जर एक स्त्री शिकली तर आपला संपूर्ण समाज शिकेल, ही भावना त्या काळामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी स्त्रियांना मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्कॉलरशिप द्या, असं त्यांनी मागणी इंग्रजी सत्तेमध्ये केलेली होती. आता यावरतीच पुढे प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पहिलं वाक्य आहे, विवाहानंतर डॅश वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. ऑप्शन पहिला 1, ऑप्शन दुसरा 2, ऑप्शन तिसरा 3. आता हा पॅरेग्राफ तुम्ही वाचायचा आहे आणि त्याच्यावरती हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. दुसरा प्रश्न आहे, बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची डॅश प्रत्येक पुरुषाला लागली होती. ऑप्शन 1 उत्कंठा, ऑप्शन 2 इच्छा, ऑप्शन 3 प्रतीक्षा. तिसरं वाक्य आहे, पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक डॅशच घातलेली असे. पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक डॅशच घातलेली असे. पहिलं आहे बंधन, दुसरं अटच, तिसरं विचार. यातलं करेक्ट जे आन्सर आहे ते तुम्ही पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यामध्ये कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणाच्या विनंतीवरून रमाबाई पुण्यात आल्या? अ ऑप्शन आहे महाराष्ट्रातील सुधारकांच्या, ब ऑप्शन आहे इंग्रजांच्या, क ऑप्शन आहे लोकांच्या. दुसरा प्रश्न, शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना शिष्यवृत्त्या देण्याची शिफारस रमाबाईंनी कोणाकडे केली?
प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना शिष्यवृत्त्या देण्याची शिफारस रमाबाईंनी कोणाकडे केली? ऑप्शन आहे इंग्रजांकडे, ब व्यापाऱ्यांकडे, क हंटर कमिशनकडे. तिसरं, रमाबाईंचे पहिले व्याख्यान कोणाच्या घरी झाले? रमाबाईंचे पहिले व्याख्यान कोणाच्या घरी झाले? ऑप्शन अ न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन ब पुढाऱ्यांच्या, ऑप्शन क कानिटकरांच्या. मुलांनो, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेला पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये शोधून लिहायची आहे. नीट लिहा. आणि याच्या पुढचा आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ पद्य उतारा आकलनाचा असेल. पद्य म्हणजे कविता. एक कविता देऊन त्यावरती अशाच प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तो पद्य उतारा आकलनाचा व्हिडिओ आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. धन्यवाद.